आणखीन एक महत्त्वाची बातमी, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत भीषण आहे, त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरण्यात काहीच गैर नाही असं म्हटलंय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी। दरम्यान मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील असंही ते म्हणाले। तर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचा निर्णय देखील महत्त्वाचा आहे, याबद्दल पाटील यांनी सूचक विधान केलंय। दरम्यान मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दलचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं मंत्री भरत गोगावले यांनीही स्पष्ट केलंय। अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत। आता मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं, भावना व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही, पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला सोडणार नाही। पण धनंजय मुंडे यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी माननीय देवेंद्रजी ठरवतील। आता जर आपण असं पाहिलं की जे धस साहेब बोलत आहेत, सोलंकी साहेब बोलत आहेत, क्षीरसागर बोलत आहेत, हे जर तिथले स्थानिक जिल्ह्यातले आमदार जर हे सगळं बोलत आहेत तर त्याचा विचार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून तो करावा आणि जर त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे तर ते करणं क्रमप्राप्त आहे असं मलाही वाटतं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतलाय। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याशिवाय बीड सोडणार नाही असं दमानिया यांनी जाहीर केलंय। तसंच दररोज सत्यशोधन आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली, त्यामुळे इथलं राजकारण जोरदार तापलंय। दरम्यान अंजली दमानिया यांनी 3 आरोपींच्या मृत्यूचा केलेला दावा हा पूर्णतः फोल असल्याचं तपासात पुढे आल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तर पोलिसांनी पुराव्यांच्या बद्दल अंजली दमानिया यांना एक नोटीसही बजावली आहे। अंजली दमानिया यांनी बीडमध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतला। दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याशिवाय आपण बीड सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली। तसंच दररोज आपण आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय, त्यामुळे आता या प्रकरणात काय काय पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी याबद्दल औपचारिक तक्रार दाखल केली होती। तसंच आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। जोपर्यंत आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। 501 नुसार आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे आणि कशाच्या प्रकरणातून हा गुन्हा दाखल करताय आपण? काल बीड शहरामध्ये सर्वपक्षीय असं संबोधून असं सांगून जो मोर्चा आयोजित केला होता, जो आयोजित तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी आयोजित केलेला मोर्चा होता, त्याला स्वरूप त्यांनी सर्वपक्षीय दिलं, पण ह्याच्यात त्यांनी त्यांचा खेळ मांडला। इथला स्थानिक आमदार तसेच या राष्ट्रवादीचा आमदार जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी यांनी पैसा लावून हा मोर्चा बीड जिल्ह्यात येऊन त्यांनी बदनामी केली असा आरोप आहे। नामदार धनंजय मुंडे साहेबांची त्यांनी बदनामी केली आहे। हा जिल्हा अशांत करण्यासाठी ते आले होते। माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे। जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। मी घाबरणार नाही, मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार केली। तर हे व्हायरल झालेलं चॅट माझं नाही, मी पोलिसांना सर्व पुरावे दिलेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नहीं पैशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे। हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो, आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचा।
मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणतील चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे. जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा, तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला, जो सोशल माध्यमावर आहे. आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे, त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे. मुळामध्ये ही खोटी FIR आहे. आणि याच्यामध्ये काय केले की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची, असं ते म्हणतायत. मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे, हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत. माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढावे, एक साधा सिंपल कॉल नाहीये. याची सत्यता एकतर फॉरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी. कारण या गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप, चीड, यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही. परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी. आणि सत्यता असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे, त्यांचा चेहरा नेमका काय आहे, त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं इतर काय साधायचं आहे, ते आपोआपच जनतेच्या समोर येईल. अभिनेत्री प्राजक्ता माळीवर करण्यात आलेल्या आरोपांच्या नंतर गौतमी पाटील तिच्या समर्थनासाठी पुढे सरसावले. प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली आहे ती अगदी बरोबर आहे. आम्ही सगळे कलाकार प्राजक्तासोबत आहोत असं गौतमीनं म्हटलं आहे. त्यासोबतच कलाकाराला कलाकार म्हणून जगू द्या, एखाद्या कलाकाराचं नाव कोणाही बरोबर विनाकारण जोडू नका, अशी विनंती गौतमी पाटीलनं केली आहे. मी पहिलं प्राजक्ता ताईला सांगते की ताई, ह्या गोष्टींना खरंच आम्ही तुझ्यासोबत आहे, सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे. तू ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको. आणि आज जे तू काही बोलली, मी मगाशीच ऐकलं, तर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं. आणि आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार. आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका. कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. आणखीन एक मोठी बातमी. पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीवर हिरवा रंग देत फुलं अगरबत्ती लावून चादर चढवण्यात आली होती, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा आणि राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेची भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गांभीर्यानं दखल घेतली. त्यांनी तातडीनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून